नमस्कार मित्रांनो, मंडळ आपला आभारी आहे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, शुभ सकाळ। मित्रांनो, आज आहे आपल्या मंदारभाऊ पोटपडे यांच्या बहिणीचं लग्न। तर मित्रांनो, आपल्याला तिकडे जायचं आहे। मी तुम्हाला ते सर्व दाखवतो। लग्नाचं ठिकाण आहे तळेगाव दाभाडे। इथे मंगल कार्यालय, इथे विवाह सोहळा संपन्न होणार आहे। आपण तिकडे जाणार आहोत। आपले किरण भाऊ पण तिकडे येणार आहे। तर सर्वच म्हणजे पूर्ण फॅमिली त्यांची तिथे आता येणार आहे। तर आपण पण तिकडे जाणार आहोत। आता वाजले आहेत 10 वाजले, थोडा उशीर झाला। तळेगाव दाभाडे इथून आमच्या इथून काय जास्त लांब नाही, 18-19 किलोमीटर फक्त आहे। त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला तिकडे जायला। ऊन पण खूप आहे। आपण आपला उन्हाच्या आधीच तिकडे जाणार आहोत। तिकडे सर्व फॅमिली तिकडे आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा। तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आपल्या चॅनलला। तर मित्रांनो, चला तर मग पाहू शकता किती आहे आपली अप्सरा। तिला थोडं क्लीन करून घेऊ। पाहू शकता, तिला आता आपण घेऊन जाणार आहोत। तर मित्रांनो, फायनली आता आपण अप्सराला क्लीन वगैरे करून रेडी झालो जाण्यासाठी। थोडा आता उन्हाचा प्रवास आहे। 18-19 किलोमीटर म्हणजे आपल्याला अर्धा तास लागेल जायला। तर ठीक आहे, चला जाऊ आपण। इथून थोडं मेडिकलमधून मास्क घेतलं, कारण लांबचा प्रवास असल्यामुळे थोडं सेफ्टी बाळगलीच पाहिजे। चला आता एक मास्क वगैरे पहनून घेऊ आणि मग कंटिन्यू करू। चला मित्रांनो, आता आपल्याला प्रवास कंटिन्यू करायचा आहे। टोटल 15 किलोमीटर। आपण डिरेक्टली आता भेटू हॉलपाशी। फायनली मित्रांनो, आपण आता तळेगाव दाभाड्यामध्ये राम मनोहर लोहिया हॉल या मंगल कार्यालयामध्ये आपण त्या बाहेर जस्ट पोचलो आहे। आता मध्ये आपल्याला जायचं आहे। पाहू शकता, हा पाठीमागे इथे हॉल आहे। चला तर मग आतमध्ये प्रवेश करू। मित्रांनो, पाहू शकता, हा आहे हॉल। जस्ट आपण आता इथे पोचलो आहे आणि आतमध्ये एंटर करू। असा इथे हॉल आहे। तर मित्रांनो, आपण आता आपल्या पूर्ण फॅमिलीकडे पोहोचलोय। हे बघा, हे आपले मंदारभाऊ पोटपडे, ही यांची बहीण म्हणजे आपलीच बहीण। यांचं लग्न आहे इथे सागररथ आहेत आणि ही पूर्णपणे यांची फॅमिली आहे।
मित्रांनो, अशा प्रकारे इथे फायनली विवाह संपन्न झालेला आहे. पाहू शकता. या मित्रांनो, आता जेवण वगैरे करून घेऊ. पाहू शकता जेवण वगैरे करत आहे. पण घेतलं आहे. उत्तम प्रकारे इथे जेवणाची उत्तम सोय केलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे इथे जेवण वगैरे करून झालं आहे. खूप भारी होतं जेवण. तर जेवण वगैरे करून झालं आहे आणि आम्ही आता थोडं खाली आलो आहे हॉलच्या. तर आता मंदारला भेटायचं होतं, पण मंदार थोडा बिझी आहे. कारण घरातलं लग्न असलं की कसं आहे, माणूस थोडा बिझी असतो. तर तो सध्या बिझी असल्यामुळे त्याला काय आता भेटणं होत नाही. तर आपण आता थोड्या वेळानं निघायचं आहे. पाहू शकता ते सागरदादा पण आहे. थोड्या वेळात थांबू आणि थोड्या वेळात आपण निघायचं आहे आपल्याला. कारण आपल्या मोबाईलची बॅटरीसुद्धा लो झाली. थोड्या वेळ थांबू आणि आपल्याला निघू मग. चला मित्रांनो, आता परतीची वेळ आली. आता आपल्याला घरी जायचं आहे. सर्वांना भेटून वगैरे झालं. सर्व माणसं बरेच दिवसानंतर भेटली, जी म्हणजे 2016 आणि 17मध्ये जी सुरुवात आपण केली. तर ते जी सर्व लोक आपले होती ती सर्व मिळाली आज. खूप भारी वाटलं. पाहू शकता आपण आपल्या जिथं गाडी पार्क केली ती तिथं आपण आलो आहे. आपल्याला घरी जायचं आहे. तर चला मग आपण भेटू घरी.
मित्रांनो अशा प्रकारे आता आपण लग्नाला जाणं वगैरे घरी आलोय. खूप भारी वाटलं. खूप म्हणजे 2017 जी आपली जोडली गेलेली माणसं होती किरणची सर्व फॅमिली वगैरे, कारण किरण थ्रूच इथं आपण पुण्यामध्ये आलो होतो. तर ती सुरुवातीची जी माणसं होती ती सर्व मिळाली, त्यांना भेटून खूप भारी वाटलं. आता आपण घरी आलो फायनली, फ्रेश वगैरे पण झालोय आणि सोबत आपल्याला हा व्हिडिओसुद्धा एडिट करायचा, सोबत आपल्याला जेवणसुद्धा करायचं. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.